आता दह्याला पण पुरं फेटून घेत आहे. हे पहा कशा खापाच्या खापा जमल्या दह्याच्या. पुरा मलाईदार लस्सी आहे, आपण स्वतः जमवलेलं. मशीनरी फेटाई चालू आहे. पहा हे का बरोबर इकडे आता दोन प्रकारची लस्सी बनते याच्यामध्ये. हा, एक आपली गुळाची आणि एक आपली साखरची. बंद करून घ्या. हे बघा, हे गुळ आहे आपलं. याला एकदम बारीक खिसून घेतला अजून मस्त. हे नाही दुसरी का मी पुरा मस्त बारीक खिसून घेतला आहे. आता याला इच्छा आपण टाकून देऊ. आपल्या मनावर आहे ते आपले किती गुळ घेणार आहे, किती प्रमाणात गोडवा ठेवणार आहे. आता गुळामध्ये कसं गोडवा कमी प्रमाणात राहतो तर आपला गुळ जास्त लागेल. बरोबर नाही. आणि आपल्या साखरसाठी ही गुळ आहे. हे साखरची आता दोन्हीला मस्त भेटून देऊ. काही रेत वाढत बी नाही झाले. रेत वाढत बी नाही. सफेद रेत वाढत बी नाही. काही व्हिडिओ चालू आहे, सफेद रेत वाढत बी नाही. साखरची लस्सी आहे कशी वाईट झाली आहे. आणि आपली जे गुळाची आहे तो लालसर झाली आहे. कारण गुळ आपला लाल राहतो की नाही, म्हणून. हे बा घट्ट म्हणा. हे आता हे जशी जशी थंड होईल तसे तरी हा घट्ट म्हणा येईल याच्यात. आता थोडंफार आपण हे टाकून देऊ. काय अंदाज झाले वेलदोडे. हे बा बघा, हे आपली गुळाची लस्सी आहे एकदम भारी. चव कशी काय आहे सांगा आम्हाला. प्युअर गुळाचे जर का म्हणजे हिच्यानं आपल्याला काही वांधा नाही. एनर्जेटिक आहे बिलकुल फुल. आणि त्याच्यानंतर हे आपण आपल्या हातानं बनवलेली नाही, हे ना बनवलेली नाही, हे आपण बनवलेली साखरेची लस्सी. चविष्ट लागली की नाही लागली हे तुमचं सांगा. हे आपलं गुळाची आहे आणि आपले साखरची आहे. आज आपण हे दोन्ही लस्सी कसे बनवले, काय बनवले सर्व मला दाखवलेलं आहे. जय श्रीराम.